हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरेंची वर्णी लागली तशीच विरोधी पक्षनेते पदावर आदित्य ठाकरेंची वर्णी लागणार. शिंदेसेनेचा दावा. सरकारनं आधी निर्णय घ्यावा, नंतर आमचं आम्ही बघू. जाधवांचा पलटवार. विरोधी पक्षनेते पदाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. एका गटातून 22 आमदार फुटणार असल्याचं ऐकलं. शिंदेसेनेला टोला तर ठाकरे सेनेचे 13 आमदार संपर्कात असल्याचा संजय शिरसाटांचा दावा. नागपूरच्या हॉटेलमध्ये भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईकांची भेट. राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच. सरनाईकांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. मुंबई महापालिकेत शिंदेसेनेच्या 125 जागांच्या प्रस्तावानं भाजपची कोंडी. शिंदेसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. भाजपला फटका तर ठाकरेंना फायदा होण्याची शक्यता. आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार. मुंडेंच्या निकटवर्ती यांची कॉल रेकॉर्डिंग समोर. पवारांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख मुंडेंच्या रडारवर असल्याचं रेकॉर्डिंगमध्ये उल्लेख. उच्च जातीचं नाव काय? यवतमाळमध्ये शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षेत प्रश्न. जेडपीच्या शिक्षण विभागाविरोधात संताप. सामच्या दणक्यानंतर एजन्सीनं मागितली माफी. एमपीसीची 21 डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली. नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल असल्यानं निर्णय. आता 4 जानेवारीला होणार परीक्षा.